रूप लोचनी रूप लोचनी
अकल्प आयुष्य भावे दया अकल्प आयुष्य भावे दया हरि हरि अहंकाराचा माझी भाविकासे कल्पनेची बाधा कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे कयावे कल्याण जामुची निदान पांडुरंग
कल्पने वागा कोणे काळी ही संसार मंडळी सुखी असो विठ्ठला महायोग पेटे तटे भीमरत्ना परम पुंडरीकाय गातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगम् दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास यदक्षरं मनाख्येयं आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं देवतमाश्रयेत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तके पायावली माझी आशा हरीच्या दासा कल्पनेचे वादान हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सवी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप त्यांचे सेवे करता निवडलेला अभंग पंढरी रायाचे निष्ठावान असणारे भक्त आणि खऱ्या अर्थाने पंढरी रायाचे असणारे प्रेम भांडारी संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा गोड असा अभंगाच्या कीर्तनाच्या सेवे करता निवडला आहे विठाला आजच्या अभंगातून श्री नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे एक आगळी वेगळी आणि अलौकिक अशा पद्धतीची मागणी करणारा हा अभंगाच्या कीर्तनाच्या सेवे करता निवडला आहे विठाला नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्याकडे मागणी करतायत मागणी अशा पद्धतीची अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीचा दासा नामदेव महाराज सांगतात की खऱ्या अर्थाने जे कोणी भगवत भक्त आहे जे कोणी हरिभक्त आहे जे कोणी हरी अशा हरिदासांना आणि अकल्प अशा पद्धतीचं
अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला आहे. 4 चरणाचा अभंग आहे. सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या परिचितातला आहे. मला वाटतं प्रत्येक वारकऱ्याच्या पाठातला हा अभंग आहे. असा वारकरी आपल्याला शोधूनही सापडणार नाही की त्याचा हा अभंग पाठ नाही. असा वारकरी आपल्याला शोधूनही सापडणार नाही की त्याचा हा अभंग पाठ नाही. आणि समजायचं ज्याचा हा अभंग पाठ नाही मग तो वारकरीच नाही. विठाला विठाला हो, वारकऱ्याच्या नित्य नियमामध्ये, वारकऱ्याच्या संध्येमध्ये, मग काकडा असू द्या, मग हरिपाठ असू द्या, आरती असू द्या, अगदी सगळ्याच्या शेवटी म्हणला जाणारा नामदेव महाराजांचा हा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय. सगळ्यांच्या पाठातला आहे, सगळ्यांच्या परिचितातला आहे, सगळ्यांच्या जवळचा असणारा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती सविस्तर असं चिंतन करायचंय. या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आजची ही सेवा हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कुठल्या निमित्तानं आहे याची सर्वांना कल्पना आहे. पण तरीही सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. या नियमाने आपल्याच गावातील पारमार्थिक क्षेत्रातील, आपल्याच गावातील राजकीय क्षेत्रातील, आपल्याच गावातील सामाजिक धार्मिक क्षेत्रातील असणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे श्री निवृत्ती भाऊ पवार यांचा आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून, त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आणि त्या निमित्ताने या हरिकीर्तन सोहळ्याचं आयोजन आहे. विठाला सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, धार्मिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी हिरिरीने सहभाग घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे निवृत्ती भाऊ आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे, गावातला सप्ताह असू द्या, गावातलं कुठलेही धार्मिक कार्य असू द्या, अशा धार्मिक कार्यामध्ये त्यांचा अगदी हिरिरीने सहभाग असतो. सप्ताहामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग चांगल्या पद्धतीचा. आपल्या गावचं उपसरपंच पद त्यांच्याकडे काही काळ होतं. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग आहे. सद्यस्थितीला मला वाटतं गावात काही भांडणं झाले, काही तंटा झाला की त्यांच्याकडे जायचं मिटवण्याकरता. कारण त्यांच्याकडे पदच कोणतं आहे, हा पद कोणतं आहे त्यांच्याकडे, तंटामुक्ती अध्यक्ष आहे नाही का ते गावात. सामाजिक क्षेत्रात त्यांचा अगदी हिरिरीने सहभाग आहे. राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगल्या पद्धतीने सहभाग आहे. मला वाटतं त्यांच्याच परिवाराच्या माध्यमातून आदरणीय आमच्या निवृत्ती भाऊंचे वडील पंढरीरायाचे निष्ठावान वारकरी होते. सवता महाराजांच्या वरती प्रचंड निष्ठा त्यांच्यावरती होती. आणि मला वाटतं त्या निष्ठेचाच परिपाक म्हणून अगदी त्यांच्या घरी त्यांनी सुंदर असं सवता महाराजांच्या मंदिराची निर्मिती त्या ठिकाणी केलेली. रोजची सेवा, रोजचं भजन, रोजचा हरिपाठ, रोजची सवता महाराजांची सेवा या परिवाराच्या माध्यमातून होते. मला वाटतं 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी मंदिराच्या वर्धापन दिनाची सेवा सुद्धा करण्याचा योग, करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने निवृत्ती भाऊंनी अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला सहभाग आहे. गावच्या विकासामध्ये त्यांचं अगदी अनमोल अशा पद्धतीचं योगदान आहे. मग खऱ्या अर्थाने परमार्थिक क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे, सामाजिक क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे, राजकीय क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे, अशा माणसाचं अभिष्ट चिंतन करणं मला वाटतं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि खऱ्या अर्थाने ही अभिष्ट चिंतनाची सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर ही मी माझं भाग्य समजतो. विठाला आम्ही गावगाव कीर्तन करतो. आता हे श्राद्धाची कीर्तन असतात, अभिष्ट चिंतनाचे कीर्तन जरा कमीच असतात. असे उत्सव कमी पद्धतीने होतात, श्राद्धाचे कीर्तन जास्त होतात. मग गावगाव श्राद्धाचं कीर्तन असलं तिथं गेलं की मग जी व्यक्ती गेली मग विचारावं लागतं का हो ही व्यक्ती गेली, सांगा या व्यक्तीचं समाजाकरता योगदान काय, सांगा या व्यक्तीचं परमार्थाकरता योगदान काय, सांगा या व्यक्तीचं गावाकरता योगदान काय, अशी प्रश्न आपल्याला त्यांच्याकडे विचारावं लागतात. आणि मग त्यांच्याकडून आपल्याला उत्तर येतात, काय नाही महाराज तुम्हाला जमल तसं बोला, तुम्हाला जमल तसं सांगा. कारण ह्या माणसाचं सांगण्यासारखं काहीच नाही. विठाला बरीच माणसं अशी असतात, जन्माला आला ह्याला आणि पुढं पुढं बोला ना तुम्ही, बोलता येतं ना तुम्हाला, हा पाणी वाहू मेला, अशी माणसं असतात. किमान कीर्तन होईपर्यंत तरी तुम्ही असं करू नका. विठाला बोलत चला, काही नाही. आपल्याला अगदी खेळीमेळी वातावरणात, अगदी हसत खेळत
8:30 पावणे 9 पर्यंत आपण सेवा आटोपणार आहोत, म्हणून अगदी जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळ्यांनी बोलत चला. समाजात अशी काही माणसं असतात की त्यांचं येणं आणि जाणं काही कर्तृत्व मागे शिल्लक राहत नाही. ऐका, इतिहास अशा माणसांची नोंद घेत नाही. इतिहास कोणत्या माणसांची नोंद घेतो? खऱ्या अर्थाने जी माणसं समाजाकरता काही योगदान देतात, जी माणसं धर्माकरता योगदान देतात, जी माणसं गावाच्या विकासाकरता योगदान देतात ना, इतिहास अशाच माणसांची नोंद ठेवतो. विठाला म्हणून ध्यानात घ्या, प्रत्येक माणसाने इथं आल्याच्या नंतर काहीतरी कर्तृत्व मागे शिल्लक ठेवून गेलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, उत्तम चिगुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिगुरे कीर्ती मागे, उत्तम चिगुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिगुरे कीर्ती मागे. तुका म्हणे जावे असं जीवन जगावं माणसाने. इथं आल्याच्या नंतर असं कर्तृत्व करावं की खऱ्या अर्थाने सत्कीर्तीचा सुगंध आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या पश्चात आपल्या नावाने दरवळला पाहिजे. विठाला विठाला आणि अशाच जीवनाला अर्थ आहे महाराज. काल परवा ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाला. 728वा समाधी सोहळा ज्ञानोबरायांचा आपण संपन्न केला. ज्ञानोबरायांना समाधी घेऊन किती दिवस झाले बाबा? किती दिवस झाले? 700 किती दिवस झाले? 728 वर्ष ज्ञानोबरायांना समाधी घेऊन झाले. तरी आजही आपण ज्ञानोबरायांचं भजन करतोय, ज्ञानोबरायांचं नामस्मरण नामचिंतन करतोय. आजही खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांच्या कीर्तीचा सुगंध तुमच्या आमच्यामध्ये दरवळतोय. कारण काय? कारण कर्तृत्व त्यांचं त्या पद्धतीचं होतं. विठाला ध्यानात घ्या, एक वाक्य मी या ठिकाणी मोठ्या धाडसाने बोलून जाईल. जी माणसं फक्त आपल्या कुटुंबाकरता जगतात, जी माणसं फक्त आणि फक्त आपल्या रक्ताचा विचार करतात ना, कालांतराने त्यांचंच रक्त त्यांना विसरून जातं. ही समाजातली वस्तुस्थिती आहे. ध्यानात घ्या, ज्या लोकांनी फक्त आपल्या कुटुंबापुरता जगण्याचा विचार केला, फक्त आपल्या कुटुंबाचा विचार केला, अशा लोकांना नंतर त्यांचंच रक्त त्यांच्याच कुटुंबातली लोक विसरून गेले. गेले की नाही? मला सांगा, मी तुम्हाला विचारतो, बोला, सांगा तुमच्या वडिलांचं नाव. येईल सांगता. सांगा तुमच्या आजोबांचं नाव. येईल सांगता. सांगा तुमच्या पंजोबाचं नाव. येईल का सांगता? एखादा भाग्यवान असेल, येईल सांगता. चला पुढे, सांगा तुमच्या खापर पंजोबाचं नाव. येईल का सांगता? नाही. का बरं नाही सांगता ना? त्यांच्या कुळात जन्माला आले, त्यांच्या वंशात जन्माला आले, त्यांच्या प्रॉपर्टीवर मजा मारता. कोणाच्या प्रॉपर्टीवर मजा मारता? हा? आपल्या कुळातल्या आपल्या पितरांच्याच प्रॉपर्टीवर मजा मारतो की नाही? तरी आपल्याला आपल्या पितरांची, आपल्या कुळातली 2-4 पिढ्या सोडल्या तर त्याच्या पुढच्या कुळातल्या लोकांची आपल्याला नावं सांगता येत नाही. का? कारण आपल्या पूर्वजांनी फक्त आणि फक्त आपल्या कुळाचा विचार केला, आपल्या कुटुंबाचा विचार केला. ध्यानात घ्या, जी लोक स्वतःच्या कुटुंबापुरतं जीवन जगतात,
जी लोक फक्त आणि फक्त स्वतःच्या परिवाराचा विचार करतात, कालांतराने त्यांचाच परिवार त्यांना विसरून जातो. ही समाजातली वस्तुस्थिती आहे. विठाला चला पुढे. जी लोक फक्त आपल्या परिवारापुरते मर्यादित न राहता समाजाचा विचार करतात, समाजाच्या हिताकरता काही कर्तृत्व करतात, समाजाशी आपलं काही देणं लागतं, या वृत्तीने जी लोक जीवन जगतात ना, कालांतराने ते गेल्याच्या नंतर सुद्धा समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो. ही वस्तुस्थिती आहे. विठाला ज्ञानोबरायांना जाऊन 728 वर्ष झाले. तुकोबरायांना जाऊन 400 वर्षापर्यंत अधिक काळ निघून गेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करा, श्री संत सावता महाराजांचा विचार करा, देशभक्त भगतसिंग जे देशाकरता शहीद झाले अशा देशभक्तांचा विचार करा. काही शेकडो वर्षाचा कालावधी निघून गेला, अजूनही आपण त्यांना विसरत नाही. का? कारण त्यांनी समाजाकरता काही योगदान दिलं. याही भूमंडळ धर्माकरता योगदान देतात, जी लोक देशाकरता योगदान देतात, याही भूमंडळा माझी कीर्ती. त्यांची कीर्ती या भूमंडळात राहतेच राहते, पण त्यांच्या नावाचा डंका वैकुंठापर्यंत पोहोचतो. तुकोबराय सांगतात. विठाला बाबा, मी तुम्हाला मगाशी विचारलं, सांगा तुमच्या पंजोबाचं नाव. अलग सांगतं तुम्हाला नाही सांगता आलं. भगतसिंगांचं नाव विचारलं, आहे की नाही कानावर? सुखदेवांचं नाव आहे की नाही? राजगुरूंचं नाव आहे की नाही? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आहे की नाही? सुभाषचंद्र बोसांचं नाव आहे की नाही? का त्यांचं नाव आहे? कारण ह्या लोकांनी फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाचा विचार नाही केला. ह्या लोकांनी देशाकरता, ह्या लोकांनी धर्माकरता, ह्या लोकांनी समाजाकरता योगदान दिलंय. विठाला काही प्रसंग आहे महाराज भगतसिंगांच्या जीवनातला. ऐका, भगतसिंगांच्या आईने भगतसिंगांना जवळ बोलावलं, सांगितलं भगत हे पैसे घे आणि या पैशाचा जा दुकानामध्ये आणि दुकानातून काही किराणा बाजार घेऊन ये. भगतसिंगांनी आपल्या आईला विचारलं, आई कशा करता हा किराणा बाजार? कशा करता तू माझ्याकडे पैसे देते? कशा करता हा किराणा आणायचा आहे? भगतसिंगांच्या आईने सांगितलं, भगत अरे आता तुझं वय लग्नाचं झालंय, काही काळानंतर तू विवाहबद्ध होणार आणि तुझ्या करता पाहुणे बघण्याकरता येणार आहे. त्यांचा पाहुणचार आपल्याला करायचा आहे, म्हणून हे किराणा सामान घेऊन ये. भगतसिंगांनी ते पैसे हातात घेतले. समाजाकरता जीवन जगणं काय असतं, देशाकरता जीवन जगणं काय असतं तुमच्या लक्षात येईल. भगतसिंगांनी ते पैसे हातात घेतले. बाबा आपल्या घराचा त्याग करून भगतसिंगजी किराणा दुकानाकडे चालले. जाता जाता भगतसिंगजी मनातल्या मनात विचार करतात, आज माझ्याकडे आईने हे पैसे दिले, या पैशाचा मी किराणा घेणार, काही सामान घेणार, घरी जाणार, मला बघण्याकरता पाहुणे येणार आणि पाहुणे मला बघण्याकरता आल्याच्या नंतर कालांतराने मी विवाहाच्या बंधनात अडकणार. अरे मी जर या विवाहाच्या बंधनात अडकलो, माझी भारत माता अजून पारतंत्र्याच्या बंधनात अडकलेली आहे आणि माझी भारत माता जर या पारतंत्र्याच्या बंधनातून जर सुटलेली नसेल तर मी विवाहाच्या बंधनात कसं काय अडकू शकतो? ऐका,
भगत सिंगांनी ते पैसे हातात घेतले आणि दुकानामध्ये सामान आणण्याकरता भगत सिंगजी जसे गेले ना तसे पुन्हा परत घरी गेले नाही, पुन्हा परत माघारी नाही आले. आपलं सबंध जीवन त्यांनी आपल्या देशाकरता खर्ची केलं आणि हसत हसत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याकरता, मातृभूमीच्या रक्षणाकरता हसत हसत फासावरती गेले. शेकडो वर्षाचा काळ उलटून गेला बाबा, अजून आम्ही त्यांची आठवण काढतो, अजून ते आमच्या आठवणीत आहे. कारण काय? देशाकरता केलेलं समर्पण. विठाला सीमेवरती आमचे जवान लढतात. ध्यानात घ्या, जे जवान सीमेवरती लढतात, आपल्या गावातला जर एखादा जवान सीमेवरती असेल आणि जर तो सीमेवर लढता लढता शहीद झाला तर आपण गावात त्याच्या नावाने काय बांधतो? स्मारक बांधतो. गावोगावी जी जी लोक देश सेवेकरता कर्तव्य बजावत असताना सीमेवरती शहीद झाली ना त्यांची स्मारक आपल्याला गावोगावी पाहायला मिळतात. काय कशाचं कारण? कशामुळे? कारण त्यांनी आपलं सर्वस्व देशाकरता समर्पित केलंय, आपला प्राण त्यांनी देशाकरता समर्पित केलाय. देशाकरता जीवन समर्पित करणारे लोक आहे ना त्यांना हा समाज लक्षात ठेवतो. विठाला म्हणून ते भक्तिगीत खूप, देशभक्तिगीत खूप सुंदर आहे. ऐका, हे मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो ना, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाई, कुछ याद उन्हीं भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आई, जो लौट के घर ना आई. देशाकरता हसत हसत ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आमच्या देशावर जर हल्ला झाला, काल परवा दिवाळी सारखा सण होऊन गेला. जब देश में थी दिवाली, अना पुलवामा सारखा हल्ला डोळ्यासमोर. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली. देशामध्ये दिवाळी सारखा सण चालू होता, सगळी लोक आनंदोत्सव करत होते. कोण फटाके वाजत होतं, कोण गोडधोड पदार्थ बनवत होतं. आम्ही देशात दिवाळी सारखा सण साजरा करत होतो. आम्ही घरामध्ये आमच्या कुटुंबासोबत आनंदात होतो. आम्ही दिवाळी सारखा सण साजरा करत होतो. पण ऐका, आमचा सीमेवरचा जवान त्याच वेळी देशाच्या सीमेवरती, आम्ही इकडे दिवाळी करत होतो, दिवाळी साजरी करत होतो, पण आमचा सीमेवरचा जवान आमच्या करता रक्ताची होळी खेळत होता. जब हम बैठे थे घरों में, देशावरती एखादा हल्ला झाला, शत्रू राष्ट्राने आक्रमण केलं तर आपण आपल्या कुटुंबाचा विचार करतो, आपण आपल्या घरात पळतो. पण त्या आक्रमणाला निधड्या छातीने सामोरा जाणारा जर कोण असेल तर तो आमच्या देशातला जवान आहे. म्हणून ध्यानात घ्या, देशातली लोक समाज अशा शूरवीरांची आणि खऱ्या अर्थाने आठवण काढतो. समाज कुणाला लक्षात ठेवतो? जे देशाकरता बलिदान देतात, जे गावाच्या करता बलिदान देतात, गावाच्या करता खऱ्या अर्थाने आपलं समर्पण करतात, गावाच्या कल्याणाकरता आयुष्यभर झटतात, समाजाच्या कल्याणाकरता आयुष्यभर जे लोक झटतात, देशाच्या कल्याणाकरता जे लोक आयुष्यभर झटतात ना, समाज अशाच लोकांची आठवण ठेवतो. विठाला 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 धर्मवीर संभाजी महाराज अनाप्रसंग डोळ्याच्या समोर त्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये संभाजी महाराज सापडले. औरंगजेबाने सांगावं, संभा, अरे तुला तुझा प्राण परत मिळावा असं वाटत असेल तर धर्मांतर कर, माझ्या धर्माचा स्वीकार कर.
वेगवेगळी प्रलोभन संभाजी महाराजांच्या समोर ठेवण्यात आली. माझ्या स्वतःच्या पोटची मुलगी मी तुला देतो, कर तिच्या बरोबर विवाह, आमच्या धर्माचा स्वीकार कर. संभाजी महाराजांनी सांगितलं जमणार नाही. अगोदर वेगवेगळे प्रलोभन देऊन सुद्धा संभाजी महाराज ऐकायला तयार नाही. मग मात्र आता प्रलोभन बाजूला ठेवण्यात आली. आता संभाजी महाराजांचा नको नको तो छळ करण्यात आला. ऐका, संभाजी महाराजांच्या शरीरावरची कातडी सोलून काढण्यात आली. विचारलं संभाजी वाचायचं असेल, जगायचं असेल तर आमच्या धर्माचा स्वीकार कर. संभाजी महाराजांनी सांगितलं जमणार नाही. अरे हसत हसत माझ्या प्राणाची आहुती देऊन टाकेल माझ्या धर्माकरता, पण तुमचा धर्म स्वीकारणार नाही. त्यांनी सांगावं, हात अंगावरची कातडी सोलण्यात आली, नख काढण्यात आली. ऐका, लोखंडाच्या तापलेल्या लाल बुंद सळया संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात आल्या. डोळ्यातली बुबळ बाहेर काढण्यात आली. अरे कर आमच्या धर्माचा स्वीकार. संभाजी महाराजांनी स्वतःचा प्राणत्याग केला, धर्माकरता बलिदान दिलं. पण संभाजी महाराजांनी धर्मांतरण केलं नाही. मला सांगायचंय की आज शेकडो वर्षाचा कालावधी उलटून गेला, आपण संभाजी महाराजांना विसरत नाही का? कारण धर्माकरता त्यांनी बलिदान दिलंय. विठाला 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 ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाले. 728वा समाधी सोहळा आपण त्यांचा साजरा केला. का त्यांचा आपण समाधी सोहळा साजरा करतो? का आपण त्यांच्या नावाचा जय घोष करतो? शेकडो वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा का ज्ञानोबरायांना आपण विसरत नाही? त्याचं कारण काय? ज्ञानोबरायांचं जीवन हे स्वतःपुरतं मर्यादित नव्हतं. एक प्रसंग आला ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये. अरे ज्या समाजाच्या उद्धाराकरता आपण अवतार धारण केलाय, ज्या समाजाच्या कल्याणाकरता आपण अवतार धारण केलाय, ज्या समाजाच्या हिताकरता आपण अवतार धारण केलाय, या समाजाकरता इतका टहास आपण करतोय तरी समाज ऐकायला तयार नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली कुणा करता? तुमच्या आमच्या सर्वसामान्यांकरता. ज्ञानोबरायांनी हरिपाठासारख्या ग्रंथाची निर्मिती केली कुणा करता? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य संसारिका करता. इतकं कार्य ज्ञानोबरायांनी करावं तरी समाजाने काय द्यावं महाराज ज्ञानोबरायांना? ज्ञानोबरायांच्या पदरात त्रास, अन्याय, छळ सोडलं तर दुसरं काय पडलं ज्ञानोबरायांच्या पदरामध्ये? ज्ञानोबरायांनी आळंदी क्षेत्रामध्ये मधुकरी मागण्याकरता जावं. मधुकरी मागण्याकरता गेलेले ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांच्या मधुकरीमध्ये या समाजाने चिखल टाकावा, ज्ञानोबरायांच्या मधुकरीमध्ये या समाजाने दगड टाकावी, ज्ञानोबरायांना चिखल फेकून मारावा, काट्याने मारावा. काही त्रास दिला महाराज या समाजाने? ऐका, ज्ञानोबरायांची सावली अंगावरती पडली तर त्या काळचा समाज आळंदीच्या इंद्रायणीमध्ये सचैल स्नान करत होता. ही ज्ञानोबरायांच्या काळातली वस्तुस्थिती होती. जा थोडं त्या काळामध्ये, करा त्या काळाचा विचार, किती छळ केला असेल. मांडे खाण्याची इच्छा झाली या भावंडांना तर आळंदी क्षेत्रातल्या लोकांनी मांडे खाण्याकरता खापर मिळू दिलं नाही. इतका त्रास ज्ञानोबरायांना दिला, इतका छळ ज्ञानोबरायांचा केला. एक प्रसंग ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. अरे या समाजाकरता आपण इतकं करतोय पण हा समाज आपलं काही ऐकायला तयार नाही. शेवटी ज्ञानोबरायांनी आपल्या कुटीत यावं, आपल्या कुटीतली ताटी, आपला दरवाजा बंद करावा आणि आतमध्ये बसावं. किती म्हणून करावं या समाजाकरता? इतका अट्टहास आपण करतोय या समाजाच्या उद्धाराकरता, या समाजाच्या कल्याणाकरता. आणि ज्यांच्या करता आपण हे सगळं करतोय त्यांना जर याची जाण नसेल तर काय फायदा आहे? काय गरज आहे या समाजामध्ये जाण्याची? काय आवश्यकता आहे या समाजाच्या उद्धाराकरता प्रयत्न करण्याची? काय गरज आहे? ज्ञानोबरायांनी ताटी लावावी आणि आतमध्ये बसावं. पण ऐका, त्याच ज्ञानोबरायांना माझ्या चिमुकल्या मुक्ताईने उपदेश करावा. योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव मनाचा, योगी पावन मनाचा, योगी
दादा अरे समाज छळ करतोय आपला संन्यासाची पोरं म्हणून आपल्याला हिणवलं जात मधुकरी मागण्याकरता आपण आळंदीत जावं या समाजाने आपल्या मधुकरीच्या धुळीमध्ये चिखल टाकावा दगड टाकावी माती टाकावी पण ऐक दादा हा समाज इतका छळ करतोय आपला समाज इतका त्रास आपल्याला देतोय पण ऐक दादा अरे या समाजाचा त्रास सहन करणं या समाजाने केलेले अपराध पोटात घालणं हे तर आपलं काम आहे ना अरे संत म्हणून आपण जगामध्ये फिरतोय योगाची माऊली म्हणून लोक जर तुला बोलत असतील तर योगाची लक्षणं काय जगाचे अपराध पोटात घालतो त्याला तर योगी म्हणतात ना साहे अपराध जनाचा साहे अपराध ज्ञानोबरायांनी आतमध्ये ताटी लावून बसावं आणि मुक्ताबाईंनी उपदेश करावा दादा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा कुणाला योगी म्हणतात दादा योगाची व्याख्या काय योगाची लक्षणं काय अरे या जगाने अपराध करावे आणि या जगाचे अपराध जो हसत हसत पोटात घालतो खऱ्या अर्थाने त्याला योगी म्हणावं ऐक दादा हा समाज खऱ्या अर्थाने आपला छळ करत असेल विश्वरागे झाले वन्ही समाज विकाराने पेटला असेल हा समाज आपला छळ करत असेल हा समाज क्रोधाने जरी पेटला असेल ना दादा तरी आपण मात्र त्या क्रोधाकडे लक्ष न देता तो क्रोध शांत करण्याचं काम आपण केला पाहिजे क्रोध रूपी अग्नी आणि निवावण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे संती सुखे व्हावे पार संतांनी जगाचे अपराध पोटात घेतले पाहिजे माझ्या ज्ञानोबरांनी मुक्ताईचा उपदेश ऐकला आणि ज्ञानोबरांचं जीवन बदललं महाराज तिथून पुढे ज्ञानोबरांनी ताटीचा दरवाजा उघडावा आणि ताटीचा दरवाजा उघडून बाहेर यावं आणि बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा या समाजाच्या कल्याणाकरता समाजाच्या उद्धाराकरता समाजाच्या हिताकरता कार्य करावं आज 750 वर्ष झाले आपण त्यांची आठवण काढतोय का समाजाकरता ते जीवन जगले विठाला 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 काय उपकार आहे महाराज माझ्या ज्ञानोबरायांचे चला सांगून जातो 2 मिनिटांमध्ये सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गे नारायणी तये अवसरे पाहुने पातलू काय गोड वर्णन केलं महाराज माझ्या ज्ञानोबराय ज्ञानोबराय सांगतात भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा करता ब्रह्मरसाची पंगत ठेवली
तो ब्रह्मरस म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे का? अर्जुनाच्या करता भगवान परमात्म्याने हा ब्रह्मरस दिला. कुणा करता? अर्जुना करता. मला निमंत्रण नव्हतं, पण मी अचानक अतिथी म्हणून गेलो, पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि भगवान कृष्ण परमात्म्याने माझ्याकडे बघावं. पंगत बसलेली आहे, पंक्तीमध्ये भगवान कृष्ण परमात्मा एका बाजूला बसले, त्यांच्या शेजारी भक्तराज अर्जुन बसलेला आहे. दोघ जण जेवणा करता बसलेले. ज्ञानोबराय सांगतात मला निमंत्रण नाही, मला बोलावणं नाही. मला निमंत्रण नसताना सुद्धा मी अचानक पाहुणा म्हणून तिथे गेलो. तै अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानोबराय सांगतात मला निमंत्रण नव्हतं, पाहुणा म्हणून मी तिथे गेलो. भगवान कृष्ण परमात्म्याने माझ्याकडे बघावं. वा वा माऊली, काय योग्य वेळेवर तुम्ही आलात. अहो अर्जुना करता ही ब्रह्मरसाची पंगत आणि या ब्रह्मरसाच्या पंक्तीमध्ये अर्जुनाच्या सोबत आता तुम्हाला सुद्धा या ब्रह्मरसाचं सेवन करण्याचं भाग्य तुम्हाला मिळणार. आता तुम्ही पण आमच्या पंक्तीमध्ये बसणार. आता पंक्तीमध्ये पहिले दोन माणसं होते, एक कृष्ण परमात्मा आणि दुसरा भक्तराज अर्जुन. ज्ञानोबरायांना बघितल्याच्या बरोबर त्या पंक्तीमध्ये तिसरं पात्र वाढण्यात आलं. पंगत काही सामान्य नव्हती, पंगत ब्रह्मरसाची होती, ब्रह्मज्ञानाची असणारी ती पंगत. ज्ञानोबराय अचानक तिथे गेले आणि ज्ञानोबराय त्या पंक्तीमध्ये बसले. आता पुढे ऐका, पंक्तीमध्ये ते ब्रह्मरसाचं अन्न वाढण्यात आलं. अन्न वाढल्याच्या नंतर पात्राभोवती पाणी फिरवण्यात आलं, श्लोक म्हणण्यात आला आणि आता जेवायला सुरुवात करायची. साहजिक आपल्याकडे नियम असतो बाबा, आपल्याकडे जर पाहुणा आला तर आपण काय म्हणतो, अगोदर पाहुण्यांनी घास घ्यावा आणि मग आपण सुरुवात करावी. आपण म्हणतो की नाही, अगोदर तुम्ही घास घ्या म्हणजे आपण जेवायला सुरुवात करू. होतं की नाही? भगवान कृष्ण परमात्म्याने बघितलं ज्ञानोबराय अतिथी आहे, ज्ञानोबराय पाहुणे म्हणून आलेले आहे आणि ज्ञानोबरायांना आता कृष्ण परमात्म्याने भगवंताने देवाने सांगावं, माऊली घ्या घास, करा जेवायला प्रारंभ, करा जेवणाला सुरुवात. ऐका, माझे ज्ञानोबराय त्या ब्रह्मरसाच्या अन्नाकडे एकटक बघतात. बराच वेळ झाला, ज्ञानोबराय त्या अन्नाला स्पर्श करायला तयार नाही. माऊली त्या अन्नातला घास घ्यायला तयार नाही. एकटक त्या ब्रह्मरसाच्या पात्राकडे माऊली बघताय आणि बघता 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 माझ्या ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले. ज्ञानोबरायांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या आणि त्या डोळ्यांच्या कडातून ते अश्रूंचे थेंब बाहेर पडायला लागले. भगवान परमात्म्याकडे माऊली परमात्म्याने माऊलींकडे बघावं, माऊली अहो इतका सुंदर योग आज जुळून आलेला आहे. अर्जुनाच्या करता ही ब्रह्मरसाची पंगत आणि त्याच वेळी अतिथी म्हणून तुम्ही आलात. तुमच्याही करता पात्र वाढण्यात आलं आणि माऊली आता मात्र तुम्ही या ब्रह्मरसाचं सेवन करण्याच्या ऐवजी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसताय. माऊली का म्हणून रडताय? रडण्याचं कारण काय? या ब्रह्मरसाचं अन्न सेवन करण्याऐवजी तुमच्या डोळ्यात अश्रू का म्हणून येत आहे? भगवान कृष्ण परमात्म्याने ज्ञानोबरायांना विचारल्याच्या नंतर माऊलींनी सांगावं, देवा अरे अर्जुनाच्या करता ब्रह्मरसाची पंगत मी अचानक म्हणून आलो, माझ्याही करता पात्र वाढण्यात आलं, मीही पंक्तीमध्ये बसलो. पण ऐक देवा, मला तुला प्रश्न विचारायचा. काय प्रश्न? प्रश्न असा आहे, देवा एखादी लेकूरवाळीन महिला सुवासिनी जेवणा करता ती एखाद्या घरी गेली, तिच्या मागे तिची मुलं आहे, ती जेवणा करता गेली. प्रसंग असा झाला, तिची मुलं बाहेर कुठेतरी खेळायला गेलेली होती. भुकेने व्याकुळ झाली. देवा ती मुलं धावत पळत घरी आली. आपली आई कुठे म्हणून आईची चौकशी करू लागली. आई आई म्हणून हाका मारू लागली. देवा आईचा शोध काही लागेना. कोणीतरी सांगितलंय, बाळांनो अरे तुमची आई अमुक अमुक घरी सुवासिनी म्हणून जेवणा करता गेली. ती मुलं भुकेने व्याकुळ झालेली, धावत पळत आपली आई कुठे गेली म्हणून आपल्या आईचा शोध करण्याकरता आई ज्या घरी गेली त्या घरामध्ये ती माणसं गेली, ती मुलं गेली. आता गंमत अशी झाली, घरामध्ये त्या सुवासिनी म्हणून त्या महिला जेवणा करता बसलेल्या होत्या. पंचपक्वान्नांचं अन्न त्यांच्या पात्रामध्ये वाढण्यात आलेलं होतं आणि त्याच क्षणी ही मुलं त्या ठिकाणी आली, घरामध्ये प्रवेश करू लागली. घर मालकिनीने बघितलं, ए पोरांनो वा बाहेर, हे जेवण तुमच्या करता नाही, हे जेवण कुणा करताय? सुवासिनी करताय. देवा मला तुला प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? ही जी भुकेने व्याकुळ झालेली मुलं आहे त्यांची आई घरामध्ये जेवण करते, पंचपक्वान्नांचं अन्न तिच्या समोर वाढलेलं आहे, पंचपक्वान्नांचं पात्र तिच्या समोर वाढलेलं आहे. देवा मला तुला प्रश्न विचारायचा आहे, ज्या आईची लेकरं बाहेर भुकेने व्याकुळ झालेली आहे
ती आई आतमध्ये बसून पंचपक्वानांचं सेवन करेल का? नाही करणार. का म्हणून करेल? अरे आपली लेकरं बाहेर भुकेने व्याकुळ झालेली, आई आई म्हणून हक्का मारताय, आणि आपली लेकरं बाहेर भुकेने व्याकुळ झालेली असताना ती आई माऊली घरामध्ये बसून कसं जेवण करू शकते? देवा मला तुला तेच सांगायचंय. अरे हजारो वर्ष झाली हा समाज ब्रह्मज्ञानापासून वंचित आहे, हा समाज ब्रह्मविद्येपासून वंचित आहे. आणि देवा अरे माझ्या समोर तू हे ब्रह्मरसाचं पात्र वाढलेलं आहे, हा ब्रह्मरस, हे ब्रह्मरसाचं अन्न तू माझ्या समोर वाढलेले आहे. देवा माझी हजारो अनाथ लेकरं या ब्रह्मज्ञानापासून अजून जर वंचित असेल तर मी हा ब्रह्मरस कसा सेवन करू शकते? ऐका, स्वतःच्या पात्रामध्ये ब्रह्मरस वाढलेला असताना सुद्धा तुमच्या आमच्या सारखा, तुमच्या आमच्या हजारो अनाथ लेकरांचा विचार करणारे जर कोण असतील तर ते माझे ज्ञानोबराय. आणि म्हणून तर ज्ञानोबरायांना आई म्हटलं जातं. ज्ञानाबाई माझी सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या हजारो अनाथ लेकरांचा विचार करणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझे ज्ञानोबराय महाराज. म्हणून तर ज्ञानोबरायांना अनाथाची माय म्हटलं जातं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितोसी. ज्ञानोबराय म्हणजे अनाथाची माय महाराज. हे तुम्हाला अनुभवणार. माझ्या बोलण्यावर तुमचा किती विश्वास बसेल मला सांगता येणार नाही, पण माझं बोलणं मी स्वतः असेल, आमचे आदरणीय भीमराज महाराज असेल,
आमचे सागर महाराज जी लोक आळंदीत राहिली ना त्यांना नक्की ज्ञानोबरायांच्या या मातृत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहिला. ही सगळी मंडळी आम्ही आळंदीत राहिलो. जाताना काही थांग पत्ता नव्हता. कुठे राहायचं, कुठे खायचं, काही व्यवस्था नव्हती. हजारो अनाथ लेकरं ज्ञानोबरायांच्या अलंकापूर नगरीमध्ये आज सुद्धा वास्तव्य करतात. कुणाच्या जेवणाची व्यवस्था नाही, मधुकरी मागून खावं लागतं. तुम्हाला खरं वाटणार नाही, लोक ज्यावेळेस इकडं सण उत्सव असतो नेमका आळंदीमध्ये त्याच दिवशी मधुकरी बंद असते. सणाच्या दिवशी मधुकरी बंद असते. आमच्यासारखे हजारो साधक वर्ग, मग व्यवस्था काय? मग काल परवाच्या मधुकरीच्या शिल्लक राहिलेल्या भाकरी सणाच्या दिवशी खायच्या. मला तुम्हाला सांगायचंय काय, हजारो साधक आळंदीमध्ये राहतात. ज्ञानोबरायांच्या समाधीचं रोज दर्शन घेतात, इंद्रायणीमध्ये स्नान करतात. हजारो अनाथ लेकरं आळंदीमध्ये. कुणाच्याही जेवणाची व्यवस्था नाही, कुणाच्या राहण्याची व्यवस्था नाही. पण अलंकापूर नगरीमध्ये एक सुद्धा विद्यार्थी कधी उपाशी झोपत नाही. ही माझ्या ज्ञानोबरायांची कृपा आहे महाराज, ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. म्हणून ज्ञानोबरायांना अनाथाची माय म्हटलं जातं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. जोपर्यंत ज्ञानोबराय शरीर रूपाने तुमच्या आमच्यामध्ये होते तोपर्यंत समाजाकरता काम केलंच केलं. समाजाच्या उद्धाराचा विचार ज्ञानोबरायांनी केलाच केला. पण आज ज्ञानोबराय अलंकापूर नगरीमध्ये संजीवन समाधिस्थ असताना सुद्धा आमच्या सारख्या साधकांवरती ज्ञानोबराय इतकं प्रेम करतात महाराज. म्हणून ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाली, 728 वर्ष ज्ञानोबरायांच्या समाधीला झाली. अजून आम्ही ज्ञानोबरायांना विसरत नाही. ही ज्ञानोबरायांची कृपा आहे. विठाला सांगतो याच्या करता जी लोक समाजाकरता जीवन जगतात, जी लोक समाजाच्या हिताचा विचार करतात, जी लोक देशाकरता जीवन जगतात, जी लोक देशाच्या हिताचा विचार करतात, जी लोक खऱ्या अर्थाने परमार्थाकरता जीवन जगतात, जी लोक भगवत भक्तीमध्ये आपलं सर्वस्व समर्पित करतात, अशा हरिभक्तांना अकल्प आयुष्य प्राप्त हो. नामदेव महाराज अशी मागणी करतात. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात अकल्प आयुष्य Bye.
देशाकरता जे लोक खऱ्या अर्थाने आपलं जीवन समर्पित करतात, आपल्या गावच्या विकासाकरता, गावच्या कल्याणाकरता जी लोक खऱ्या अर्थाने सहकार्य करतात, परमार्थाकरता जी लोक जीवन समर्पित करतात, अशा हरिभक्तांकरता, अशा हरिदासांच्या करता अकल्प आयुष्याची मागणी करतात श्री संत नामदेव महाराज. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. ऐका, प्रत्येक मनुष्य इथं जन्माला येत असताना एक ठराविक आयुष्य घेऊन आलाय. तेवढे दिवस त्याला जगायचंय आणि एकदा की त्याचं तेवढं आयुष्य संपलं की मग त्याला इथून काय करावं लागतं, जावं लागतं. आपले किती श्वास शिल्लक आहे, काळ वाटच पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. ध्यानात घ्या, प्रत्येक मनुष्याची आयुष्य मर्यादा ठरलेली आहे, प्रत्येकाचे श्वास ठरलेले, प्रत्येकाची वयोमर्यादा ठरलेली आहे. पण ऐका, जर आपल्यावरती भगवत कृपा झाली, जर आपल्यावरती संत कृपा झाली तर मिळालेल्या आयुष्यापेक्षा वाढीव आयुष्य मिळू शकतं. हे संत कृपेचं आणि भगवत कृपेचं सामर्थ्य आहे. विठाला प्रत्येकाचे आयुष्य मर्यादा ठरलेली, पण ध्यानात घ्या, जर संत कृपा आपल्यावरती झाली. प्रसंग सांगतो मी तुम्हाला. ज्ञानोबरायांनी पैठण क्षेत्री जावं, शुद्धीपत्र आणण्याकरता गेलेले ज्ञानोबराय, त्या मंडळी लवकर शुद्धीपत्र द्यायला तयार होत नव्हते. शेवटी चमत्कार करावा लागला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि मग मात्र सगळी मंडळी ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाली. चला पुढे. पैठण क्षेत्री बरेच दिवस ज्ञानोबराई राहिल्याच्या नंतर पुढचा प्रवास चालू झाला आणि पुढचा प्रवास चालू झाल्याच्या नंतर येता येता नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानोबराय आले. काय संत कृपेचं महत्व आहे, काय भगवत कृपेचं महत्व आहे. संतांची कृपा आपल्यावर झाली, भगवंताची कृपा आपल्यावर झाल्याच्या नंतर मिळालेल्या आयुष्यापेक्षा वाढीव आयुष्य मिळतं. त्याच्याकरता सांगतोय, ज्ञानोबरायांनी फिरत फिरत नेवासा क्षेत्री यावं आणि त्याच नेवासा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक मनुष्य मेलेला होता. आयुष्य मर्यादा संपलेली होती, श्वास संपलेले होते, शरीर निचेष्ट पडलेलं होतं आणि म्हणून बाकीच्या मंडळींनी अंत्यविधीची तयारी केली. सगळी तयारी झाली आणि खऱ्या अर्थाने आता त्या व्यक्तीची अंत्ययात्रा चालू झाली. अंत्ययात्रा चालू झाल्याच्या नंतर गावच्या वेशीपर्यंत ती अंत्ययात्रा आली. संत कृपेचं महत्व काय, भगवत कृपेचं महत्व काय तुमच्या लक्षात येईल. वेशीपर्यंत ती अंत्ययात्रा आली आणि अंत्ययात्रा आल्याच्या नंतर ज्ञानोबरायदिक संत मंडळी तिथून भजन करत चाललेली होती, नाही का. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. भजन चाललंय या साधू संतांचं. ज्ञानोबरायदिक संत मंडळी समोरून आली, बघितलं
काळच्या तत्कालीन प्रथेनुसार आपला पती गेल्याच्या नंतर आपल्या पती बरोबर आपण सती गेलं पाहिजे. या परंपरेनुसार त्या व्यक्तीची मृत व्यक्तीची पत्नी आणि सती जाण्याकरता सर्व प्रकारचे शृंगार करून त्या अंत्ययात्रेबरोबर चाललेली. बघितलं समोर कुण्यातरी साधू संतांची दिंडी आलेली. अरे साधू संत जर आलेले असतील, शेवटी पती बरोबर सती जायचंय, हा देह पतीच्या बरोबर संपवायचा आहे. हा देह संपवण्याच्या अगोदर साधू संतांचं दर्शन घ्यावं आणि मग पती बरोबर सती जावं, मग देह संपवावा. आता पुढे ऐका. त्या स्त्रीने ज्ञानोबरायांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. अंगावर केलेले सगळे सौभाग्याचे शृंगार ज्ञानोबरायांनी बघितलं आणि मग ज्ञानोबरायांनी आशीर्वाद द्यावा. सौभाग्यवती भव. मुखातून शब्द बाहेर पडले. अंगावर सगळे सौभाग्याचे शृंगार आहे आणि त्या स्त्रीने ज्ञानोबरायांकडे बघावं. माऊली, अहो जो तुम्ही मला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद नेमका या जन्मातला का पुढच्या जन्मातला? माऊलीने विचारावं झालं काय? त्या स्त्रीने सांगावं, माऊली मी सगळे सौभाग्याचे शृंगार करून याच्या करता निघाली, कारण ही जी अंत्ययात्रा निघाली ना, ही माझ्या पतीची अंत्ययात्रा आहे. आणि आता माझ्या पतीच्या बरोबर मी सती जाण्याकरता निघाली. आणि माऊली तुमच्या मुखातले शब्द आता आणि खऱ्या अर्थाने खोटे ठरणार याचं मला दुःख वाटतंय. तुम्ही मला जो आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, हा आशीर्वाद नेमका या जन्मातला का पुढच्या जन्मातला? कारण माझ्या पतीचं आयुष्य संपलेलं आहे, त्याची अंत्ययात्रा चाललेली. ऐका पुढे. ज्ञानोबरायांनी विचारावं, हे तुझे पती काय नाव यांचं? त्या स्त्रीने सांगावं, यांचं नाव सच्चिदानंद. सच्चिदानंद म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी बोलावं, अरे यांच्या नावातच सच्चित आनंद आणि खऱ्या अर्थाने परमात्म्याचं स्वरूप दडलेलं आहे, हे मरू कसे शकतात? ज्ञानोबरायांनी आवाज द्यावा. आवाज द्यावा मोठ्याने, सच्चिदानंदा उठ. सच्चिदानंदा उठ म्हटल्याच्या बरोबर मेल प्रेत जिवंत झालं. हे संत कृपेचं सामर्थ्य आहे. विठाला विठाला शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग ऐका. 8 वर्षाचे आचार्य होते. नदीमध्ये स्नाना करता गेले आणि खऱ्या अर्थाने मगराने पाय पकडला आचार्यांचा. पाय पकडल्याच्या नंतर आईने सांगावं, अरे कुणीतरी वाचवा, माझ्या मुलाला कुणीतरी वाचवा, माझा मुलगा मरतोय. खऱ्या अर्थाने आता मृत्यूच्या जबड्यामध्ये तो सापडलेला आहे, मृत्यूच्या तडाक्यात तो सापडलेला आहे. कुणी वाचवेल का याला? ऐका पुढे. सगळं या पद्धतीने आचार्यांची आई शोक करते. आचार्यांनी त्या परिस्थितीमध्ये आपल्या आईकडे बघावं, विचारावं, आई आता मला मगराने पकडलेलं आहे, आता माझा प्राण जाणार, माझं आयुष्य संपणार. खऱ्या अर्थाने मला परमात्म्याने इतकंच आयुष्य दिलेलं आहे, माझं आयुष्य संपणार. पण आई तुला जर मी वाचावं असं वाटत असेल तर तू मला संन्यास घेण्याची परवानगी दे. काय विचारलं आचार्यांनी? मला संन्यास घेण्याची परवानगी दे. इथून पुढे मला संसार करायचा नाही, संसारात माझं मन रमत नाही. संन्यास घेण्याची परवानगी जर तू मला देत असेल, भगवत भक्ती करता आयुष्य समर्पित करण्याची परवानगी जर तुम्हाला देत असेल, खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या आणि विकासाकरता, हिंदू धर्माच्या उन्नती करता जर तुम्हाला जर वेळ देत असेल, संन्यास घेण्याची परवानगी देत असेल, तरच मी वाचू शकतो. आईने परवानगी दिली. आचार्यांनी पुढे 32 वर्षापर्यंत आचार्य जीवन जगले. मला सांगायचं तात्पर्य काय, अनेक ज्योतिषांनी अनेक पंडितांनी सांगितलं होतं 8व्या वर्षी यांचा मृत्यू ठरलेला आहे, 8व्या वर्षी यांना काळ देण्याकरता येणार आहे, 8व्या वर्षी यांचं आयुष्य संपणार आहे. पण सगळ्यांचं भाष्य खोटं केलं. वाढीव आयुष्य मिळालं. कशा करता? भगवत भक्ती करता, भगवत सेवे करता, नामस्मरणा करता, नामचिंतना करता. आणि म्हणून भगवत कृपा आपल्यावर झाली, साधू संतांची आपल्यावरती कृपा झाली की मग वाढीव आयुष्य मिळतं. म्हणून नामदेव महाराज तीच मागणी आजच्या अभंगातून करताय, अकल्प आयुष्य भावे तया गुळा. भगवान परमात्म्याच्या समोर नामदेव महाराजांनी उभं राहावं आणि खऱ्या अर्थाने या हरिभक्तांकरता, देशभक्तांकरता, धर्माकरता ज्यांनी आपलं समर्पण केलंय अशा धर्मभक्तांकरता अकल्प आयुष्य आणि त्यांच्याकरता मिळावं अशी मागणी नामदेव महाराज करतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीचा दासा, कल्पनेची बाधा न हो कोठ गाडी, ही संत मंडळी सुखी असो. अजून काय मागणी केली? खऱ्या अर्थाने या हरिभक्तांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कल्पनेची बाधा होता कामा नये. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो, सदा सर्व काळ यांचं जीवन सुखी असो. अजून काय पाहिजे? अहंकाराचा वारा
नलगो राजसा, त्यांच्या जीवनामध्ये अहंकार होता कामा नये. जे भगवत भक्त आहे, जे हरिभक्त आहे, जे विष्णुदास आहे, जे हरिदास आहे, अशा हरिदासांच्या जीवनामध्ये अहंकार होता कामा नये. त्यांच्या जीवनामध्ये कल्पनेची बाधा होता कामा नये. आणि नामदेव महाराज सांगतात अशा हरिभक्तांच्या जीवनामध्ये सदा सर्व काळ त्यांचं कल्याण व्हावं, हीच मागणी अभंगाच्या शेवटच्या
सुवासिनी महिला आहेत त्यांनी पूजेचं ताट वगैरे ओवाळण्याकरता औक्षण करण्याकरता पुढे या. भाऊ तुम्ही पुढे खुर्ची केक वगैरे घेऊन या सर्व. अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो.